हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपीला स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी छान अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण बनवूया पनीर व्हेज पुलाव. तर मी साधारणपणे तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो आणि त्याला शिजायला टाकलेला आहे. तोपर्यंत मी जे काही सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, वाटाणे घेतलेले आहे सोलून, 2 कांदे चिरून घेतलेले आहे, पनीर घेतलेलं आहे आणि जे काही भाज्या आहेत ते सगळं धुवून मी स्वच्छ घेतलेले आहे. गाजर, फ्लॉवर, टोमॅटो, हिरवी मिरची, अ, शिमला मिरची सगळं धुवून वगैरे कट करून घेतलेलं आहे. तर आता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि जे आपण फ्लॉवर आहे ते धुवून घेतलं होतं. कट वगैरे करून घेतलेलं आहे. तर ते तेलामध्ये मी बॉईल करून घेत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की मी कलर म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घेतलेला आहे आणि हे आता एकदम रेडी झालेलं आहे. तर मी साईडला काढून घेते. तर फ्लॉवर मी तळून घेतलेला आहे आणि त्याला साईडला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी साधारणपणे एक गाजर घेतलेला आहे, त्याला चिरून घेतलेलं आहे. ते पण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आधी पण मी व्हेज पुलाव म्हणून व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि हा वेगळा वेगळा व्हिडिओ आहे, तसा व्हिडिओ नाहीये. त्याच्यामध्ये मी पनीर वगैरे आणि पूर्ण रेसिपीची जे बनवायची पद्धत आहे ती माझी ह्याच्यामध्ये वेगळी आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही भाज्या आहेत ना, त्या पूर्ण तळून घेणार आहे. म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. कारण का गेल्या वेळेस मी पूर्ण तेलामध्ये शिजवून घेतले होते, म्हणजे परतून घेतले होते आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण फ्राय करून घेणार आहे. तर आपलं गाजर जे आहे ते पण तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. त्याला बाजूला काढून घेणार आहे आणि आता मी 2 शिमला मिरची तळून सॉरी 2 शिमला मिरची घेतली होती आणि त्याच्या जे आतमधले बीन्स वगैरे आहेत ते सगळं साईडला काढून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये पण ह्याला मी फ्राय करून असंच घेणार आहे. तर आपण प्रत्येक वेळेस भाजी बनवतोच, पण थोडीशी भाजी वेगळी असली तर खायला खूप छान लागते. म्हणून गेल्या वेळेस तसा व्हिडिओ टाकला होता. पूर्ण एकत्र मसाले वगैरे टाकून त्याला शिजवून घेतलं होतं. आता थोडीशी जरा वेगळं केलेलं आहे. तर आपला जी शिमला मिरची आहे ते पण एकदम तळून झालेला आहे. तर साईडला त्याला पण मी साईडला काढून घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहे. जे बटाटे आहेत त्याची साल वगैरे काढून घेतलेली आहे आणि छोटे मोठे-मोठेच म्हणजे कसं बिर्याणीमध्ये थोडेसे पीस जरा मोठे असतील ना तर छान वाटतात खायला म्हणून थोडेसे जे बटाट्याची साईज आहे ना, ते मोठी आहे ठेवलेली आहे मी आणि तुम्ही पाहत असाल तर हे बटाटे जे आहेत ते पण आपले फ्राय झालेले आहे आणि त्याला पण मी साईडला काढून घेते. तर आपले बटाटे जे आहेत ते पण फ्राय झालेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पनीर आणि पनीरला पण थोडंसं मी जास्त नाही, पण थोडंसं मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल पनीर बघा आपल्या किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. जास्त करायचा नाही कारण भाजीमध्ये एकदम दिसून येणार नाही आणि टेस्ट त्याची थोडीशी वेगळी येईल म्हणून थोडंसंच ब्राउन ठेवणार आहे आणि ते पण साधारणपणे पूर्ण झालेलं आहे. ते पण आता बाजूला काढून घेणार आहे. तर पनीर झालेलं आहे आणि आता मी कांदा थोडासा तळून घेत आहे. कारण काय मला थोडंसं डिशवरती म्हणजे डिश कंप्लीट झाली की थोडंसं लागत होता म्हणून थोडासा मी कांदा पण तळून घेतलेला आहे. गोल्डन ब्राउन करून घेतलेला आहे. आपला जी कांदा आहे तो पण गोल्डन ब्राउन वगैरे छान झालेला आहे आणि त्याला पण मी साईडला म्हणजे बाजूला काढून घेते. आपल्या जे भाज्या आहेत ना, ते सगळं तळून घेतलेले म्हणजे सॉरी फ्राय करून घेतलेल्या आहे आणि साईडला ठेवलेले आहे आणि आता जी मेन प्रोसेस आहे ती मी सुरुवात करतेय. एका पातेल्यात मी पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 तमालपत्र ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे आणि जिरं चांगलं कडकडीत झालेलं आहे. नंतर मी 2 कांदे चिरून घेतले होते ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये ॲड केलेले आहे आणि थोडंसं कांदा जे आहेत ते पूर्ण नाही तर थोडंसं गोल्डन कलर करून घेतलेला आहे.
आणि कांदा आपला चांगला गोल्डन असा झालेला आहे. तर 1 चमचा लसूण टाकलेला आहे आणि 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट वगैरे करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता जे आपण आलं लसूण पेस्ट करून टाकलेले आहे ते पण पूर्ण चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे. गॅसचा जी फ्लेम आहे ते कमी करायचा आहे. कारण का आलं लसणाची जी पेस्ट असते ना, ते पातेल्याला लवकर चिकटते. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि थोडंसं जास्त वेळ देऊन चांगलं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये 3 हिरवी मिरची घेतली होती मी आणि त्याला कट करून घेतले होते. ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि हिरवी मिरची वगैरे सगळं आपल्याला चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे. तर टमाटा तुम्ही पाहिला असेल की पूर्ण असा अ, गाळ झालेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करत आहे. चिकन मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि मटन मसाला पण ह्याच्यामध्ये 1 चमचा ॲड केलेला आहे आणि बेसिक होममेड मसाला पण ॲड करणार आहे. ते पण मी साधारणपणे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. थोडीशी हळद टाकणार आहे. तर मी सर्व मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. मी बाकीचे कोणते मसाले यूज केलेले नाही इथे आणि जे मसाले आहेत ते आता पूर्ण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर फायनली आपला मसाला जे आहे पूर्ण तळून झालेला आहे आणि जे आपल्या भाज्या आहेत फ्लॉवर झालं, बटाटा झालं, गाजर झालं, शिमला मिरची झाली, सगळं मी ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि जे मसाला आपण बनवून घेतला त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र करून असा तळून घेणार आहे आणि वाटाणे पण मी तळलेले नाही, डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलेले आपण कारण 10 ते 15 मिनिटानंतर आपण असं शिजवून घेणार आहे तेलामध्ये, तर त्याच्यामुळं मी असंच ठेवलेलं आहे. पुदिना आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे. आता पातेल्यामध्ये ते पण ॲड केलेलं आहे. सर्व भाज्या वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी जे मसाले आहेत ते पूर्ण एकत्र करून तळून परतून घेते. तर तुम्ही पाहिलं असेल की जे आपला मसाला पूर्ण एकत्र झालेला आहे आणि मी आत्ता ह्याच्यामध्ये पनीर आहे ते थोडेसे ठेवलेले आहे. अ, मला डिश गार्निश करायसाठी आणि तुम्ही पाहिलं असेल की मी जे पनीर आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण मसाल्यामध्ये तळून घेणार आहे. तुम्ही म्हणता असाल की आपण हे जे भाज्या आहेत तेलामध्ये तळून फ्राय करून घेतलेली आहे. पण तरी पण अजून जे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे सुटलं एकत्र जीव झाला तर आपली भाजी वगैरे छान होते. म्हणून मी सगळं मसाले आणि भाज्या सगळं एकत्र अ, परतून घेते. मी तांदूळ घेतले होते अर्धा किलोच्या हिशोबाने मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि दहीमध्ये पूर्ण जे आपले भाज्या वगैरे आहेत ते खूप मी एकत्र करून घेतलेले आहे आणि गावरान तूप ऑलरेडी व्हिडिओ लाईट गेली होती म्हणून ते हे दाखवता नाही आला. पण नंतर मी गावरान तूप पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पनीर ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण अ, 10 मिनिटं तरी मी पूर्ण मसाले हे सॉरी परतून घेत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की आपला मसाला म्हणजे जे भाज्या वगैरे होते ते कसे होते आणि आता तुम्ही पाहत असाल तर आता मसाल्यामध्ये पूर्ण ॲड झालेले आहे आणि पूर्ण असं एकत्र झालेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जे आपला मसाला वगैरे आहे ना, ते पूर्ण असाच ठेवायचा आहे आणि तेलामध्ये जेवढं होईल तेवढं तेलामध्ये आपल्याला तुपामध्ये, बटरमध्ये जे मसाला आहेत ना, पूर्ण एकत्र करून आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की आपला जे भाज्यांचा जे मसाला आहे पूर्ण एकदम रेडी झालेला आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवलंच होतं की मी तांदूळ म्हणजे शिजवून घेतलेला आहे आणि ते पूर्ण एक-एक दाणा एकदा सेपरेट निघालेला आहे. तर म्हणजे आपण थोडं तेल टाकलं ना थोडंसं उचलून की भात एकदम सुट्टा होतो. तर आता मी पूर्ण भात त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडेसे जे कांदा तळून घेतला तो ॲड केलेला आहे आणि थोडंसं काजू पण मी तळून घेतले होते. ते पण थोडेसे डेकोरेशनसाठी मी टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि 5 ते 7 मिनिटं मी ह्याला असंच झाकण लावून ठेवून देणार आहे. तर फायनली आपला पनीर
व्हेज पुलाव एकदम रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहत असाल की मी डेकोरेशनसाठी मी नंतर कांद्याचा वापर केलेला आहे आणि पनीर पण ॲड केलेलं आहे आणि थोडेसे काजू होते ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं तर माझे नोटिफिकेशन इथून पुढचे जे मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला ते येत जाईल. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा, खात राहा, आनंदात राहा. बाय.